खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खेळ हाती Isaac Newton School, children and staff are at our service, welcoming us. Thank you. तर आपण जे अपंग बांधव आहोत ते टाळ्या वाजवून आयझॅक न्यूटनचे स्टाफचं आणि मुलांचं स्वागत करूया. अजूनही कोणाचा नाश्ता करायचा बाकी असेल काउंटर चालणार नाळाने दंडी आणि बाकी सगळ्यांची या 3 टीम्समध्ये असं की नवी व्हिडिओ असं की नवी होय आम्ही टाकायला गेलो तो माना दिलं म्हणजे मी समजतो नाही म्हणजे लगीन झाली ताई जे मात्यान मला ती नाही नाश्ता केला आम्ही खाऊ असायला आम्ही चहा पिले तू आले आपल्याला माणसायची ना की कशी मारला बघ बसू 12 वाजता जाऊ. ग्लोबल स्कूलचे जे विद्यार्थी इकडे आहेत जे तुला केसन बोलते का माना दिलं ती नाही म्हणजे आपला पाऊस आहे ना आपला पाऊस आहे टाकीनच मी चाला व्हिडिओ मारी ना मग जगदीश काय घेतलाय ना तुला ओके कोण बोलते बिल्डिंग शेक हँड फिल्डिंग आपली मॅच प्रत्येक 3 ओव्हरची मॅच आहे. पुढे बॉल टाकूया. ओके आपण नो बॉल नाही ठेवला आहे त्या पद्धतीने आपण लाईनच्या पुढे टाकायचा प्रयत्न करायचा. फक्त वाईट बॉल तुम्हाला खूप बाहेर असेल तर आपण बॅट्समॅनला खेळता आलं ना तर आपलं वाईट मग लाईनच्या पुढे आपण ठेवूया लोबा बाय सगळ्यांना कॉमन ठेवूया. कॅमेरा ना 2 शब्द बोला ना साहेब. तुम्ही बरे सगळे ना. हा बरे क्रिकेट सगळं खेळायला आलेलो होतो. आम्हाला माणूस कमी पडतात चला बोल उडव एक रन एकला झाला तो शेवटची ओव्हर
मी डिसाईड करेन कोणती टीम जिंकणार आहे मी. मला येऊन 20 वर्ष सांगणं ए सांगते आहेत ना आहेत तुम्ही आहेत आणि जर आले नाही ते आम्ही सरप्राईज करणार नाही तुझ्या याला सरप्राईज करणार नाही काही नाही मिळणार. तुम्ही नाही केलं तर होईल मला माहित आहे. मदहोश किए जा मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा. माझी पोरं कामं करणार. तो विचार करतोय मॅडम तुम्ही एसी मध्ये बसले ती बाहेर बघते तुम्हाला. तीनदा जिंकले पण काय केलं ते त्याला चंदेरी वाळूत लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ येना प्रीतीत येना जवळ येना. भैया पापड़ डालो एक एक पापड़ डालो और ये दादा तुम्ही तिकडून काय बरेचसे असे अपंग आहेत की आम्ही बघितले आहेत की जे घरामध्येच राहत आहेत कुठे जाणं नाही येणं नाही पण ह्या मेळाव्याच्यामुळे आणि त्यामुळे की वर्षातून किमान 2दा तरी बाहेर घरातून पडतात ते सांगतात त्यांचे
आम्ही म्हणजे बरेच आमच्या की आम्ही तुमच्यामुळे आम्ही बाहेर पडतो. निदान वर्षातून 2 वेळा तरी मेळावा आणि सहल ह्या निमित्ताने आम्ही घराच्या बाहेर पडतो. नाहीतर आम्ही कुठेच आमच्या घरात सुद्धा आम्हाला न्यायला कंटाळतात कुठे जायचं झालं तरी. पण तुम्ही तर कंटाळत नाही हे आम्हाला बरं वाटतं. आणखी कोणाला काय सांगायचं? येऊ शकतो. सर्व संघटनेची लोक म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जातीचे लोक आपण एकत्र येऊन आपण हा मेळावा साजरा करतो. त्यामुळे हा एकमेकाची आपली गडगड होते, एकमेकांचा संवाद होतो. जे आपल्याला कधीच भेटत नाही ते आपल्याला या मेळाव्यात भेटत असतात. आणि त्यामुळे आपल्या एकमेकाचा परिचय होतो. एक आपल्याला सुरुवातीला एक वेळा मेळावा आणि एक दिवस पिकनिक हे दरवर्षी पाठाला आपल्याला आयोजन करत असतात. आणि ह्याद्वारे आपण सर्व एकत्र येत असतो आणि त्यामुळे आपल्या एकत्र भेटण्यासाठी आणि एक संवाद करण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्याबद्दल धन्यवाद. एकमेकाची भेट होते, एकमेकाचा संवाद होतो. कुठे आम्हाला पिकनिकला, कुठे आम्हाला भोजन आणि भोजन करून देतात आणि खूप आम्हाला आनंद होतो. सिंधी मॅडम आणि फादर यांच्या मी मनापासून आभार मानते. सहलीला पण खूप नेलं की आम्हाला खूप बरं वाटतं. त्यानंतर या मेळाव्याला येण्यासाठी मग प्रत्येक अपंगाला खूप अडचणीला तोंड द्यावं लागतं. ते आम्हाला कळतं. कारण एखाद्या अपंगाला नुसतं उठणं आणि 4 पावलं चालणं केवढं कठीण आहे ते आम्हाला समजतं. आम्ही सहज उठतो आणि चालत चालत मैल सुद्धा जातो. पण तुम्ही नाही, तरी सुद्धा तुम्ही हा त्रास घेता. बस म्हणत होते आणि आम्ही एक भेटतो. आम्हाला तेवढं एंटरटेनमेंट वाटतं. खूप आम्ही भेटतो. आमच्याकडे मुलं भावासाठी आहे. मी एवढंच बोलले आहे. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या वर्षी लवकर या. येणार ना? नाव कीर्ती कपाटे. आमची शाळा खूप छान आहे. मॅडम तर इतके छान आहे. मॅडम आम्हाला मॅडम सांभाळून घेतात. मॅडम फादर खूप फादर नाही. खूप फादर पण खूप मन मिळावं आहे. फादरसाठी फादर नाही आहे. थँक्यू व्हेरी मच. स्पष्ट सांगतो, गेल्या वर्षी नायगावला ओव्हरलोड झाला. आम्ही 350ची अपेक्षा करतो. गेल्या वर्षी नायगावला 400च्या वर नंबर गेला. ठिकाण लागलं होतं. नायगाव की आमच्यासाठी वाढले. या पदासाठी खूप ऐशी मेहनत केले. तुम्ही ऐशाच्या नंबरला साजरा करा आणि माझ्या पदार्थ तो सांगते त्या ऐशाच्या साजरा करा. हालेलुया. Praise the Lord. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? गाजर वाटतंय? खेळलो आपण है ना. इथे बक्षीस समारंभ झाला. सगळं झालंय. थोडं नाचायला पण हवंय की नाही? तर सगळे तयार आहात? करूया का
होते तारक मेहता. मग तारक मेहता म्हटलं की कोण आठवते? दया है ना. मग आमच्या INGS ची पण काही विद्यार्थिनी आहेत. तुमच्या समोर आपलं शेजारी असलेलं आपलं आवडतं राज्य गुजरात, त्याचं लोकनृत्य म्हणजे गरबा सादर करण्यासाठी येत आहेत. इयत्ता 6वी 7वी 8वी 9वीतली विद्यार्थी 10वीतले विद्यार्थिनी. तर आपण सर्वांनी आता कोळी नृत्य ऐकलं, गुजरातचा पण आला काय पण आस्वाद घ्या तुम्ही. खमण ढोकळा खायला जरी नाही मिळाला नृत्यातून तुम्ही तो खा, असं मी सगळ्यांना म्हणत मुलींना स्टेजवर येण्याचं आमंत्रण देत आहे. તો દયાબેન યાદ આવી? ખમણ ઢોકળા ખાધા? તો હવે આગળનું જોઈએ. आता आपल्या समज तुमच्यामधून एक क्लॉड येणार आहे परफॉर्मन्स देण्यासाठी. खूप सुंदर असं गाणं म्हणतात ते. मी क्लॉड यांना विनंती करेन की त्यांना स्टेजवर आणावं.
पाहुणे आणि अध्यक्ष यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वांनी जोरात एकदा टाळ्या वाजवा. कार्यक्रम म्हटला की प्रार्थना गीत स्वागत गीत पाहिजे असतं. आपल्या वसईचं भूषण गान सम्राज्ञी डेरेचं अलमेडा ही स्वागत गीत सादर करीत. लॅरिसा अल्मेडा यांना महाराष्ट्र आर्ट्स अँड कल्चर फाउंडेशनच्या वतीने मराठी हिंदी म्युझिक अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. या स्पर्धेत लॅरिसा यांनी पाऊस सुखाचा आला या गाण्यासाठी मराठी भावगीत पॉप सर्वोत्कृष्ट गायिका हा मानाचा पुरस्कार पटकावला. त्यांच्या या यशामुळे वसईच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक मानाचा दुरा पोवला गेला आहे. मी त्यांना विनंती करते स्वागत गीताने आपल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. नमस्कार. अपंग मेळाव्याला जमलेले सर्व भाविकांचे व सर्व मान्यवरांचे माझ्याकडे खूप खूप मनापासून स्वागत. आणि आता मी जे गाणं सादर करणार आहे चला करूया स्वागत, हे माझ्या कॉलेजच्या म्युझिक टीचर आहेत मीरा आगरकर मॅडम यांच्या संगीत सेतू या अल्बममध्ये मी स्वतः गायले आहे. हेच गाणं आपल्या सगळ्यांसाठी सादर करायचे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवताना पंचवीशी घेऊ लागतात. तुम्ही नाळा झाला पाहिजे जोरात, आणखी जोरात. नरेश काय मनोगत व्यक्त करायचं आहे का? दोन शब्द त्याच्यावर कदाचित कमीच बोलेल कारण मला बोलण्याची फार सवय नाही आहे. पण इथे येऊन खूप आनंद झाला. तर खूप घाईच्या शेड्यूलमध्ये सध्या आहे मी, कारण बरंच काय काय सुरू आहे. विमा अवॉर्ड झाल्यानंतर देवाच्या कृपेने बरीच संधी मला मिळाल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गाण्याची म्हणा किंवा रेकॉर्डिंगची. त्यातला वेळ काढून खास फादरांच्या अभ्यास आणि संख्या मॅडमने सुद्धा फोन करून अभिनंदन केलं होतं परवाच. त्यामुळे मी म्हटलं खरंच प्रयत्न करेन आणि आले, एकदम कट्टुकट आले खरं, बट आय ट्राईड. अपंग मेळाव्याला मी गेल्या वर्षी पण मला वाटतं फादर रात्रीस यांनी कार्यक्रम ठेवलेला उमेदचा, तेव्हा पण आले होते आणि तेव्हा पण आपल्या बऱ्याच भाविकांना देखील बघितलेलं. आणि आपल्या संस्थेला मी खास मनापासून शुभेच्छा देऊ इच्छिते आणि हा कार्यक्रम त्याच रीतीने दरवर्षी सुरू राहावा आणि आपलं कार्य असंच पुढे जावं अशी आज याचना करते देवाकडे. थँक्यू. सरप्राईजच दिलं मला वाटलं फक्त गायला बोलवलं की काय, पण एक जाहीररित्या हा सत्कार पण घडून आणणार त्याबद्दल खरंच आभारी लालिसा, तुझी अशीच प्रगती व्हावं अशी आमची प्रार्थना. शाळेच्या
आदरणीय प्रमुख पाहुणे प्रोफेसर शिवनायर सर, सन्माननीय मान्यवर फादर एरिक अल्फान्सो आणि बावतीस पेडिकर सर, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, वसई अपंग सेवा संस्थापक सदस्य, आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूलचे सर्व विश्वस्त, शिक्षक वृंद आणि आमंत्रण स्वीकारलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी त्यांचे स्वागत करते. थँक्यू. माझ्या अभिमुख व्यक्तिमत्वाचे आपण सर्वजण मनपूर्वक स्वागत करूया. सेवाभावी उपक्रमाचा आत्मा आहे अशा या वसई वसई अपंग सेवा यांच्या फाउंडर मेंबरचं आम्ही आयझॅक न्यूटन ग्लोबल तर्फे स्वागत करीत आहे. मी श्रीमती तबस्सुम मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, स्वतः अपंगत्वाचा सामना करत असताना त्यांनी कधीही हार मानली नाही. उलट आपल्या जिद्दीच्या बळावर त्या उभ्या राहिल्या आणि आज हजारो अपंग बांधवांसाठी ते एक मजबूत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूलचे जे पालक आहेत ज्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे, सगळे शिक्षक वर्ग, आमचे स्टुडंट्स, ऑल द स्टुडंट्स ओव्हर हिअर आणि सगळे तुम्ही इथे आला. त्यांचं जोरात टाळ्या वाजून त्यांचंही स्वागत करा. कारण अल्जेब्रा, जॉमेट्री, संस्कृत, सायन्स ह्या विषयावर त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्यांनी ही जोडगुणी होती. शिबू सर आणि प्रसन्न सर ही जोडगुणी होती. या जोडीने खरोखर इतिहास घडवला आहे. या दोघांना टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. थँक्यू सोफे मॅडम. सोफे मॅमचे पुन्हा एकदा आभार. सांभाळून घेतली आणि आमच्यामध्ये असलेले वर्डीकर यांची थोडीशी ओळख करून दिली. पण मला असं वाटतं ती ओळख पूर्ण नाही. वर्डीकरांना आम्ही मध्ये का घुसवलं, आम्ही विनंती केली सोफिया मॅडमला की त्यांचं स्वागत वर्डीकरांच्या हस्ते करावं. कारण हे दोघांची जोडी आम्ही जाणून होतो आणि अगदी सुरुवातीला दोघांनी जे एकमेकांना आलिंगन दिलं तुम्ही बघितलं, त्या आलिंगनावरून तुम्हाला समजलं असेल की हे खास फ्रेंड आहेत असं. तर त्या दृष्टीने परंतु अजून ती वर्डीकरांची ओळख पूर्ण होत नाही. वर्डीकर हे आमच्या अपंग सेवेचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांना आम्ही स्टेजवर चढवलेलं आहे. तसंच फादर एरिक यांचे स्वागत आम्ही लांच परेरा यांच्यातर्फे किंवा ह्यांच्या हस्ते केलं. त्याला सुद्धा एक कारण आहे. त्या सुद्धा एक जबरदस्त अशा अपंग सेवेच्या कार्यकर्त्या आहेत, जाहिरातीच्या प्रमुख आहेत. पण दरवर्षी लाखाच्या वर जाहिराती त्या एकट्या मिळवतात अख्ख्या वसईमधून. अपंग सेवेची खूप कळकळ त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्या हस्ते पाहुण्यांचं स्वागत आम्ही करून घेतलेलं आहे. आणि तिसरं पेडिकर यांचं स्वागत आम्ही रीटा मॅडम यांच्यातर्फे करून घेतलं. का? रीटा मॅडम ह्या रमेदी चर्चच्या विन्संट पॉल सोसायटीच्या अध्यक्ष आहेत आणि विन्संट पॉलचं जे सामाजिक कार्य आहे ते खूप मोठं आहे.
त्यांना आम्ही या इकडच्या या मेळाव्याच्या निमित्ताने आमच्यामध्ये सामील करून घेतलं आणि पहिल्यापासून ते आमच्या मीटिंगला येत आहे. त्यासाठी आम्ही त्यांना त्यांच्याच पॅरिस प्रेसचं स्वागत करण्यासाठी त्यांची आम्ही योजना केली आणि म्हणून रीता मॅडम आतमध्ये आलेले आहेत. मित्र हो, हे सगळं जुळवून घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे ते अशासाठी की दरवर्षी हा मेळावा आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये करतो आणि त्या भागामध्ये ज्या सगळ्या संस्था आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते सगळ्यांना एकत्र करून त्या सगळ्यांचं लक्ष अपंगांच्या प्रती आम्ही केंद्रित करतो. ते करण्यासाठी वास्तविक जेव्हा आम्ही इथे आलो पहिल्या मीटिंगला, तेव्हा मी पहिला हा शोध घेतला की आयझॅक न्यूटन ही एक स्वतंत्र अशी शैक्षणिक संस्था जरी असली तरी ती रमिदी पॅरिशमध्ये आहे. एक प्रकारे एलिक या शाळेचे सुद्धा पॅरिश प्रिस्ट आहेत. तर म्हटलं त्यांना आपण इथे आणू आणि त्यांचं नातं अधिक भारदस्त असं करू आणि म्हणून त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही इथे बोलावलं. इतकंच नव्हे तर ह्या भागामध्ये एक विश्वजीत नावाची संस्था आहे, सामाजिक संस्था आहे आणि ती भरपूर समाजकार्य ह्या भागामध्ये करत आहे. शैक्षणिक मुलांना ला सलेशियन पॅरिशमध्ये घेतला गेला. तर असे हे मेळावे मंदिरामध्ये सुद्धा झालेले आहेत, मशिदीमध्ये सुद्धा झालेले आहेत आणि पब्लिक मैदानामध्ये सुद्धा झालेले आहेत. कशासाठी की प्रत्येक ठिकाणी जाऊन अपंगांविषयी समाजामध्ये प्रबोधन करावं, एक प्रकारचं केली आहे. कोणी व्हीलचेअरची मागणी केली आहे, कोणी 3 चाकी सायकलची. तर एकाने पुढे जाऊन सांगितलेलं आहे की आता 3 चाकी सायकल कोणी वापरत नाही, आता आम्हाला इलेक्ट्रिक जर 3 चाकी मोटरसायकल जर मिळाली तर बरं होईल. आणि मला आनंद होतो की पाचूबद्दलचा एक आमचा अपंग, त्याला आम्ही सरकारी इलेक्ट्रिक ट्रायसिकल मिळवून दिलेली आहे. तो अपंग इथे आहे, आलाय आज असे मागे हात वरती करतोय. तर येस, तर हे शक्य आहे जर का व्यवस्थित आपण अर्ज केले आणि आपली सगळी सर्टिफिकेट जर का आपण सादर केली तर सरकारतर्फे सुद्धा आपल्याला ट्रायसिकल मिळू शकते. आणि म्हणून जी विनंती आलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी आमचे कार्यकर्ते प्रयत्न करतील आणि ते ट्रायसिकल सुद्धा मिळवून देतील. मित्र हो, हे मेळावे कशासाठी आणि दरवर्षी मेळावा कशासाठी आणि आतापर्यंत 39 मेळावे सातत्याने एक सुद्धा वर्ष न काळ करता हे मेळावे कशासाठी. काही सहज बोलून जातात. हे मेळावे कशासाठी तर अपंगांचं प्रदर्शन करायचं आणि मदत गोळा करायची. हा हेतू आमचा तरी निदान नाही, पण ह्या अपंगांच्या बाबतीत समाजामध्ये जागृती करणं हा अत्यंत महत्वाचा हेतू आम्ही 39 वर्षापासून समोर ठेवला आहे आणि बऱ्याच अंशी तो सिद्ध केलेला आहे. हे थोडंसं लक्षात आणण्यासाठी मी काही कॉन्क्रीट असे एक्सपिरियन्स तुमच्या समोर ठेवतो. आपल्या सिंध्याताई या अपंगांचं म्हणजे अस्थिव्यंग अपंगांची सोय करत नाही तर मतिमंद मुलांची साठी ती शाळा चालवतात. त्या मतिमंद मुलांचा एक सुरुवातीचा अनुभव असा आहे की त्यांच्या शाळेमध्ये जी एक अपंग मुलगी येत होती त्या मुलीचे आई वडील एका चाळीमध्ये राहत होते आणि चाळीमध्ये ती राहत असताना चाळीतले सगळे गरीब लोक, साधेसुधे लोक त्या पोरीची खूप काळजी घ्यायची. आपल्या घरी आली तर आपल्या पोरीसारखी तिच्यावर माया करायची. पण कर्म धर्म सत्कार करावा. संजय तिचे मिस्टर संजय फुले हे सुद्धा तिथे इथे हजर आहेत.
काही वर्षापूर्वी त्यांनाही जिद्द पुरस्कार दिला होता. त्यांनी व्यासपीठावर यावं. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा आणि त्यांना 15 PC ने सुसज्ज अशा इन्स्टिट्यूटमध्ये दिवसभरात 75 विद्यार्थी त्यांच्या वेळेत येऊन प्रशिक्षण घेतात. एंजल 2 वर्षाची असताना पोलिओने तिच्या पायावर आघात केला, पण घरची अनुकूल परिस्थिती आई भावांनी अपंग एंजलला शाळेत नेले आणि BA पर्यंत शिक्षण दिले. नंतर एंजलने SMBT कॉलेजमधून B.Ed ही अध्यापिकेची परीक्षा उत्तीर्ण करून अंधेरीला सेंट कॅथरीन हायस्कूलमधून शिक्षिका म्हणून आपले काम सुरुवात केली. तर फॉरेन फादर माहितीचे इन्स्टिट्यूटला स्मार्ट हे नाव सुचविले. फादरांचं पण अभिनंदन. इस्रोचे गोल्डन स्मारक स्मरणार्थ दिला जाणारा 2026च्या जिद्द पुरस्काराने एंजलला ह्या मेळ्यात आपण सन्मानित करावं. ह्याला एंजलला आपलं मनोगत व्यक्त करा. एंजल. अपंग सेवेच्या मित्रमैत्रिणी, माझं नाव एंजल अंतोन मानकर आणि लग्नानंतरचं नाव एंजल संजय फुले. माझं शिक्षण झालंय BA B.Ed. आमची गरीब परिस्थिती असताना माझ्या भावांनी, माझ्या आईवडिलांनी मला शिक्षण दिले. BA B.Ed पर्यंत मला शिकवले. SCC नंतर 10वी-12वी नंतर मी 13वी ॲडमिशन घेतलं. 13वी नंतर मी SYला गेली. SY नंतर मी कॉम्प्युटर क्लासेस जॉईन केलं. कॉम्प्युटर क्लासेस नंतर मी तिकडेच TY नंतर जॉबला लागली. जॉब नंतरच मला मी CETची एक्झाम दिली आणि B.Edला मला चान्स मिळाला. B.Edला चान्स मिळाला तो मला गव्हर्नमेंटमधून घ्यायचा होता. तो मला गव्हर्नमेंटमधून आपला कार्यकर्ते अपंग सेवेचे मायकल यांनी मला हे केलं, गायडन्स केलं की गव्हर्नमेंटमधूनच तू B.Ed कर. मला पुण्याला चान्स लागला. मी पुण्यामध्ये 1 वर्ष B.Ed केले. B.Ed नंतर मला स्कूलला त्यांनी सेंट कॅथरीन स्कूल अंधेरी ईस्टला त्यांनी मला नोकरी मिळवून दिली. तिकडे मी 1 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर मला ट्रॅव्हलिंगला जायला जमलं नाही, म्हणून मी परत माझ्या कॉम्प्युटर क्लासेसमध्ये जिथे होती तिथे परत मी 12 वर्ष कॉम्प्युटर क्लासेसमध्ये नोकरी केली. त्याच्यानंतर मला 12 वर्षानंतर मला सुचले की माझं इन्स्टिट्यूट असायला पाहिजे. मग मी इन्स्टिट्यूट ओपन केलं. फादरांना मी फोन केला. फादरांनी माझं स्वागत केलं आणि फादरांनी मला नाव दिलं स्मार्ट कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हणून. त्याच्यानंतर क्लासेस चालू केली स्वतःच्या. आम्ही दोघी पार्टनरशिपमध्ये आहोत. एक माझी मैत्रीण आहे आणि मी, आम्ही दोघींनी चालू केलं. त्याच्यामध्ये MSCIT, टॅली, DTP, मराठी टायपिंग, इंग्लिश टायपिंग असं आम्ही कोर्सेस घेतो. त्याच्यानंतर मी 7वीत असताना अपंग सेवा जॉईन केलेली होती. त्याच्यामध्ये पीटर गुंसावी सर यांनी आम्हाला जॉईन केलं. 7वीत असताना मी बँगलोर मैसूरला ही पिकनिक अटेंड केली होती. तेव्हा आम्ही 7वीत एकदम छोटे होते. माझ्या फ्रेंड होत्या. आम्ही एकदम म्हणजे अशा एकदम छोट्या होत्या म्हणून आम्हाला काही सुचलं नाही. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी परत आम्हाला पिकनिकला जायचं. म्हणजे बापरे, आमचा एवढा जोश होता की बघायलाच नव्हतं. आम्ही कुठेच जात नव्हते आणि एवढे आम्ही सगळे एकत्र. आल्बन डिसेंबर सुनील भद्रीकर, विश्वजितचे संतोष वळवईकर आहेत ना, त्यांनी यायच्याकडे. विश्वजितचे कोणी कार्यकर्ते असतील त्यांनी यायचं नाही तर. मडकईकर आता ठीक आहे. गिशाला खेळलेल्या लोकांची सेवा करणारे असे आता स्वर्गवासी झाल्या. त्यांचा मुलगा क्लॅरेन्स नोरिस तो जर इथे असेल तर त्यांनी पुढे यायचं आहे.
क्लॅरेन्स नुनिस. कारण आज समाजाप्रती आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रम टाकणारे बरेच मुलं जन्माला मुलं आलेले आहेत. त्यांचं करणारे फार कमी असतात आणि प्रशांत क्लॅरेन्स त्याच्यातला एक आहे ज्याने आपल्या आईची 2 वर्ष खाटेला खेळलेली असताना सेवा केली आणि अपंगत सेवेने ठरवलंय की अशा लोकांचा सत्कार करावा आणि समाजापुढे चांगलं उदाहरण दाखवावं. तर आपण क्लॅरेन्सचा सत्कार करत आहोत. अपंगत्वाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. 39 वर्षापूर्वी अस्थिव्यंग अपंगत्व फार मोठं होतं, म्हणजे पोलिओच्या केसेस खूप होत्या. पण आता पोलिओचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि म्हणून अस्थिव्यंग अपंगत्व जवळजवळ नष्ट झालेलं आहे. परंतु दुसरी अपंगत्व येत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ विशेषतः अर्धांग वायूने जे अपंग बनलेले आहेत, काही बेड रिडन झालेले आहेत, त्यांची सेवा घरामध्ये रात्रंदिवस करणारे लोक आहेत, सेवक आहेत. तर त्यापैकी दरवर्षी आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये अशी उदाहरणं उचलतो, समाजाच्या समोर ठेवतो आणि सांगतो की असे जे अपंग आहेत आपल्या घरामध्ये, त्यांची देखील आपण सेवा करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. तर आपल्यामध्ये क्लॅरेन्स आहे की ज्याची आई क्लेरा न्यूनिस ही 2 वर्ष तिची क्लॅरेन्सने घरात बेडरिडन असताना सेवा केलेली आहे. 2 महिने ती हॉस्पिटलमध्ये होती, तिथे त्याची तिची सेवा केलेली आहे. आणि वास्तविक मी जेव्हा आपल्या रीटा रमेदी पॅरिसच्या त्यांच्याकडे चौकशी केली की पॅरिसमध्ये आणखी कोणी बेडरिडन असतील तर ते आम्हाला दाखवा, तर ते म्हणतात नाही, एकुलते एक असं उदाहरण मिळालं. तर म्हटलं ठीक आहे, निदान एक प्रतीक म्हणून तुम्ही आमच्या समोर या आणि समाजासमोर आम्हाला एक उदाहरण देऊ दे की अशा प्रकारचे बेडरिडन जे लोक आहेत घरामध्ये, त्यांची सेवा करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून आज क्लॅरेन्स यांचा आम्ही सत्कार करत आहोत. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावेत. फादर एरिक अल्फान्सो, जरा टाळ्या वाजवा ना, कंजूसी कशाला करतात. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपले सर्व दिव्यांग बंधू भगिनी, त्यांचे माता पिता आणि कुटुंबातील सर्व सभासद. दिव्यांगांची सेवा करणं हे काही सोपं नाही आणि फादर मायकलची आपल्या सिंथिया बॅप्टिस्टा लवकर आहे. प्रकाश मेन प्लेअर हाय. आता आपण विजेत्या संघाला बोलावूया. आजचा विजेता संघ म्हणजे गोमा. आपण वसईचा जो संघ आहे, जो विजेता आहे, त्यांचं अभिनंदन करूया. जोरदार टाळ्या वाजवा. आणि विशेष बाब म्हणजे जगदीश गोमा, जो शिवसरांच्या उजव्या हातावर आहे, त्याला मुंबईच्या विशेष संघटनेमध्ये त्याची निवड झाली. म्हणजे हे विशेष आहे, तर त्याचं आपण अभिनंदन करू. खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.